मंडळी, कल्पना करा, तुम्ही घरात मस्त एन्जॉय करत आहात आणि बाहेर अचानक धो धो पाऊस कोसळायला लागला. काय परिस्थिती होईल हो तुमची? थांबा, मी सांगते. काहींचे कपडे बाहेर वाळत घातलेले असतील, ते त्याच्याकडे धाव घेतील. काहींनी काही वाळायला टाकलं असेल, ते भिजू नये म्हणून त्याच्याकडे धाव घेतील. आणि काहींचं घरातून कोणी बाहेर गेलं असेल, ते सुरक्षित आहे की नाही त्याला कॉल करतील. होय ना? या कवितेतही असंच काहीसं झालंय. आणि तीच परिस्थिती शब्दबद्ध केली आहे कवयित्री इंदिरा संतांनी. चला पाहूयात काय घडलंय ते. कवितेचं शीर्षक आहे नको नको रे पावसा. नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमुळी आणि दारात सायली. नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमुळी आणि दारात सायली. नको नाचू तडा तडा असा कौलारावरून, नको नाचू तडा तडा असा कौलारावरून, तांबी सतेली पातेली भांडी आणू मी कोठून. नको करू झोंबा झोंबी माझी नाजूक वेलण, नको करू झोंबा झोंबी माझी नाजूक वेलण. नको टाकू फुलमाळ अशी मातीत लोटून, आडदांडा नको येऊ झेपावत दारातून, आडदांडा नको येऊ झेपावत दारातून. माझे नेसूचे जुणेर नको टाकू भिजवून. किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐक ना, किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐक ना. वाटेवरी माझा सखा त्याला माघारी आण ना. वेशी पुढे 8 कोस जा रे आडवा धावत, विजेबाई कडाडून मागे फिरव पंथस. अरे वेशी पुढे 8 कोस जा रे आडवा धावत, विजेबाई कडाडून मागे फिरव पंथस. आणि पावसा राजसा नीट आण सांभाळून, आणि पावसा राजसा नीट आण सांभाळून. घाल कितीही गोंधळ मग मुळी न बोलेन, तांब्याची लोटी वाटी तुझ्यासाठी मी मांडेन. माझ्या सख्याच्या डोळ्यात तुझ्या विजेला पूजेन. नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमुळी आणि दारात सायली. तर मंडळी, अशी ही कविता तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अर्थात जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.